बजेटसह सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना सुद्धा आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे. 10 महिन्यापासून आम्ही म्हणतोय त्याच व्याख्याप्रमाणे पाहिजे. सगळे गुन्हे मागं घेण्याची प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं की आम्ही घेणार म्हणून ते 13 जुलैच्या आत हे सगळं करायचं. मराठा आणि कुणबी एकच आहे. कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे. 57 लाखाच्या नोंदी मिळाल्या. ते पण जे काय शिंदे साहेबाची समिती त्याला 1 वर्षाची मुदतवाढ, जे आपले विषय ठरलेले आहेत आमचे. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा गव्हर्नमेंटचं गॅजेट, हे 8-9 विषय ते शंभूराज देसाई साहेबांना मी त्यावेळी सांगितलेले आहेत आणि मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री यांना हे विषय माहिती. त्यामुळं कॅबिनेट झाली नाही झाली त्यात काय पडायची आम्हाला गरज नाही, माहीतच नाही काय ते. पण 13 जुलैच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, 50% आतच पाहिजे. पाटील, कॅबिनेटमध्ये तुमच्या मागण्यांवर सुद्धा चर्चा होणार होती आणि ओबीसीचं आंदोलन सुरू झालं. त्यांना सुद्धा शब्द दिला होता की कॅबिनेटमध्ये सरकार चर्चा करणार. आज त्यांचं शिष्टमंडळ जाणार होतं, ते शिष्टमंडळ सुद्धा कॅन्सल झालं. एकंदरीतच मराठा आणि ओबीसीच्या चर्चेमध्ये वादळ नको म्हणून कदाचित कॅबिनेट कॅन्सल केली असं. नाही, ते बी माहीत नाही मला. मी कशावर शंका घ्यायचं, बोलायचं म्हणून बोलत नाही, भाषण करायचं म्हणून करत नसतो, मीडियाच्या बांधवात बोलायचं म्हणून बोलत नसतो. काही प्रॉब्लेम असतील ते काहीच आपल्याला माहीत नाही. आणि वादंगण फदंग व्हायचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? विषय असा आहे की त्यांना आरक्षण असून ते इतके लढायला लागलेत असून मग आता आम्हाला नाही, आम्ही किती लढूत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राव. राज्याला उभ्या राज्याला प्रश्न पाडण्यासारखा विषय. उभं राज्य उघड्या डोळ्यानं बघतंय. आरक्षण असणारे लोक जर असं लढायला लागले तर आरक्षण नसणारे त्यांच्यापेक्षा चौपटीनं लढतील ना. आता माझ्या मराठ्याला तर आरक्षणच नाही, माझ्या मराठ्याच्या पोराचं तर वाटलं झालं. मग तर आमच्या घराघरातले आता मतभेद जरी असले तरी सोडून देतील. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या संघटनेतले सगळे शेतकरी, कामगार, माथाडी कामगार, डब्यावाले, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो हाणणारे, रिक्षा हाणणारे, बैलगाड्या हाणणारे सगळे मराठी आता आमचे बीक होतील ना. आम्हाला तर आरक्षणच नाही. तुम्हाला असून तुम्ही इतकं लढताय मिळू नये म्हणून, तर मग आम्हाला मिळावं म्हणून आम्ही किती ताकदीने लढू. आता असले मतभेद तरी आता इथून पुढचे खानदानी मराठी सगळे सोडून देणार आहेत आमचे सुद्धा मतभेद आता. कारण ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत. कारण तसे संदेश माझ्याकडे द्यायला लागलेत. आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्याने जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागलेत किंवा कोणीतरी फुसलवून त्यांना लढायला लावायला लागले, तर मग आपले काय उघडे डोळे घेऊन नुसतं बघता का, झोपलेलेत का नुसते? जे मदत करणार नाहीत ना मराठ्यांना, मग तो कोणत्या पक्षाचा आमदार, माजी आमदार, खासदार असो ना, त्याला मराठी आता इथून पुढे उघड्या पाडल्याशिवाय सोडणार नाहीत. 100% उघड्या पाडल्याशिवाय सोडत नाही. सगळ्या मराठ्यांच्या पोरांच्या बाजूने उभा राहिले पाहिजे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पण तिथे गेले होते. त्यांनी पण असं म्हटलं की जर ओबीसी मधनं आरक्षण देणार नाही असं सरकार म्हणतंय तर किमान या समाजाला ते सांगावं, समजावून सांगावं, गैरसमज दूर होतील. थेट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने ते उतरले थोडक्यात. ते काय आज थोडेच आहेत, ते काय सांगायची गोष्ट पहिल्यापासूनच. त्यावेळेस आंध्रातून काही ते काय ते सांगण्यासारखा विषय नाही. समजा नाराज होण्यासारखा बी आमचा काही विषय नाही की का गेले, अन्नदान अधिकारी गेले, तुमचं म्हणणं आहे त्यांचं ओबीसी आरक्षणाला विरोधी, तर ते आज थोडा आहे, सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती. पण पाटील, वडीगोद्रीला मागच्या 2 दिवसापासून आता नेत्यांची गर्दी व्हायला लागली. आता ओबीसी एक होतोय सगळं. आम्हाला काहीच वाटत नाही हो त्याच्यात. काय वागू आहे कव्हाही एक नाही. आज तुम्ही ते विषय घ्यायला लागलात. आम्ही उपोषणाला शांततेत बसलो तेव्हा ते मोर्चे काढीत होते, एवढं सगळ्या महाराष्ट्रात सभा घेत होतं. त्याचं काय असतंय, आम्हाला काय वाटत नाही ते. मी तेच सांगितलं ना आता तुम्हाला. त्यांना असून जर ते इतकं लढायला लागलेत विनाकारण, आमचं आणि त्यांचं काय नसून आमच्या विरोधात ते इतकं हरडायला लागलेत, तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना. आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत की यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून हे लढायला लागलेत. तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठ्यांनी सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं. आपल्याला तर नाहीच आहे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही, आपण तर आता जीवाची बाजी लावून लढलं पाहिजे.
मला लय बेनिफिट झाला. उलट आता नसलेला मराठा राज्यातला एका बाजूला झाला. आता म्हणजे कोणत्या पक्षात काय होता, इकडं काय होता, तर त्यांचे आता फोन येतात किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत की पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत, आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत, मग त्यांना असून जर ते इतके ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे. म्हणजे आता आमच्या चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. म्हणजे मराठा आंदोलन आक्रमक होणार आता पहिल्यापासूनच आहे. आणि जास्त त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहानं करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार. त्याला धरून प्रश्न आहे की कालच छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील. म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भुजबळ आणि ओबीसी तुम्हाला विरोधात आहेत आणि त्याची पुनरावृत्ती काल पुन्हा केली. आणि गरज पडल्यास मी आंदोलनात उतरेल. आणि ते कवा नव्हता उतरायला. मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला असं म्हणजे बाजूला ढेंडळी फांडळी लागली असं, भजे खाल्ले असताना खांदबार काही मिरच्या फारच्या कवा नाही देऊ. हो भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात. त्याच्यामुळं काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही. ते पहिल्यापासूनच विरोधात आहे. भविष्यात त्यात घातलं आहे त्यांनी. लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने भविष्यभर केलेलं आहे. त्याच्याकडून आम्ही अपेक्षा ठेवत नाही ते आमच्याकडून बोलन म्हणून. जे उपोषण चालू आहे ओबीसीचं, तिथं म्हणतात की जरांगे यांच्या आंदोलनाला सरकार रेड कार्पेट टाकत आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये आलेला आहे 80% असं जरांगे पाटील सांगतायत. त्यामुळे आम्हाला धक्का लागतोय आणि त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट आणि आमच्याकडे दुर्लक्ष असा आरोप आहे. नाही असं कुठं असतं. येते तर तुम्ही खरंच बसा ना. यांनी काय म्हणते त्याला अस्तित्वाचं असल्यासारखं बसा. विरोध करायचा म्हणून बसणार, मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार. आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला. तुमचा लाड सरकारने जास्त केला तेच सांगतोय ना मग. आमच्याकडे काय बघा ना. तेच म्हणतोय ना मी. काहीतरी दुःख असतं, आम्हाला दुःख आहे म्हणून 4 जण जास्त येऊन प्रश्न सोडायचं बघतात. तुम्हाला आहे ना, समजा तुमच्या विहिरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची विहिरीत मोटरी टाकून राहील तुम्ही. तुम्हाला आहे ना, त्याच्यामुळं त्याला शिरेश वाटत नाही. कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय, खरं सांगतो हो, पटवून घेत जा. त्यांच्याही समाजाला वाटतं आपल्याला आहे ना, कशाला मराठ्याला विरोध करायचा उगाच. त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही, काही नाही. गोरगरीब मराठ्याचे लेकरं आरक्षणात आले पाहिजे. त्या ओबीसी बांधवाला वाटतं, गावखेड्यातल्या धनगर बांधवालाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे आपले कशाला विरोध करतात उगाच. हे गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात. हे राजकीय लोकांचा स्टंट आहे तो. चा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.